Hi everyone, welcome to lesson number 1. Today we are going to learn about nouns. आज आपण nouns बद्दल शिकणार आहोत. कोणत्या टाइप्सचे नाउन्स असतात आणि त्यांचा वापर सेंटेन्सेसमध्ये कसा होतो किंवा एखाद्या सेंटेन्समध्ये नाउन कसं काय ओळखायचं आज आपण सगळंच बघणार आहोत. सो आजचा लेसन आहे नाउन्सवर. ऑलराईट, सो लेट्स बिगिन. नाउन म्हणजे काय बघा. अ नाउन नेम्स अ पर्सन, प्लेस ऑर थिंग, अ क्वालिटी, आयडिया ऑर ॲक्शन. म्हणजे व्यक्ती असू शकतं, ठिकाण असू शकतं, वस्तू असू शकतं, गुणवत्ता, कल्पना किंवा कृती. ओके, काहीही हे जेव्हा गोष्टी असतील दॅट इज अ नाउन. पर्सन, प्लेस, थिंग, क्वालिटी, आयडिया, ॲक्शन. आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. टाईप्स ऑफ नाउन्स कोणते कोणते शिकणार आहोत. कॉमन नाउन्स शिकणार आहोत. प्रॉपर नाउन्स म्हणजे काय, कॉन्क्रीट नाउन्स म्हणजे काय, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजे काय, कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे काय आणि कंपाऊंड नाउन्स म्हणजे काय. आपण आजच्या लेसनमध्ये हे 6 नाउन्स शिकणार आहोत. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कॉन्क्रीट, ॲब्स्ट्रॅक्ट, कलेक्टिव्ह अँड कंपाऊंड. नेक्स्ट लेसनमध्ये तुम्हाला थोडेसे काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन काय असतं हे समजणार आहे, पण ते लेसन नंबर 2 मध्ये असणार आहे. लेसन नंबर 1 मध्ये आपण एवढं शिकणार आहोत. ऑलराईट, आणि अजून एक्सप्लेनेशन सुरू करायच्या आधी सपोज आता मी हे एक सेंटेन्स सांगते तुम्हाला. ओके, ही डेफिनेशन आपण बघतोय. अ नाउन नेम्स अ पर्सन, प्लेस ऑर थिंग, अ क्वालिटी, आयडिया ऑर ॲक्शन. सो मी या पॉईंटवर आहे, राईट. तुम्ही सुद्धा याच पॉईंटकडे लक्ष द्या. बऱ्याचदा असं होतं की स्टुडंट्स पुढचं वाचायला जातात, कारण का स्क्रीनवर बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला दिसत आहेत. सो पुढचं वाचायला नका जाऊ. आत्ता मी जो मुद्दा एक्सप्लेन करते त्या पॉईंटवरच थांबा, अदरवाईज यू स्किप आउट ऑन व्हॉट आय एम एक्सप्लेनिंग. ओके, तुम्हाला समजणार नाही आणि मग मी काय एक्सप्लेन करते. ऑलराईट, सो आपण एकत्र जाऊया, एकत्र अभ्यास करूया, एकत्र शिकूया. ऑलराईट, पुढे बघूया आता. कॉमन नाउन्स. कॉमन नाउन्स म्हणजे काय. कॉमन नाउन्स आर वर्ड्स फॉर पीपल, ॲनिमल्स, प्लेसेस ऑर थिंग्स. ओके, लोक, प्राणी, काही जागा किंवा वस्तू या गोष्टींसाठी जे जे शब्द आपण वापरतो त्यांना कॉमन नाउन असं म्हणतात. आता लोकांची म्हणजे पीपल रिलेटेड एक्झाम्पल्स बघूया. आर्टिस्ट म्हटलं की दॅट इज अ कॉमन नाउन. बेबी, बेकर, कुक, क्लाउन, डेंटिस्ट, डॉक्टर, लॉयर, टीचर, ऑल दीज आर कॉमन नाउन्स. ठीक आहे, हे पीपल रिलेटेड एक्झाम्पल्स सांगितले, उदाहरण. ठीक आहे, आता आपण बघूया ॲनिमल्स रिलेटेड एक्झाम्पल काय आहे कॉमन नाउनचे. तर कॅट, काव, डॉग, डक, जिराफ, गोट, हॉर्स, माऊस, बर्ड, लायन, टायगर हे सगळे ॲनिमल्स आहेत. ऑलराईट, ॲनिमल रिलेटेड कॉमन नाउन्स, कोणते पण ॲनिमल्स असू दे. ऑलराईट, ऑल दीज कम अंडर कॉमन नाउन. नेक्स्ट इज प्लेसेस. कोणते पण प्लेसेस, मग एअरपोर्ट असेल, रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, पार्क असेल, बीच, झू, हॉस्पिटल, स्कूल, ऑफिस, टेम्पल, शॉप. ठीक आहे, काही असू दे, टेम्पल असू दे, गार्डन असू दे, बीच असू दे, हे सगळ्या ज्या जागा आहेत त्यांना म्हणतात कॉमन नाउन्स. कॉमन नाउन. आता थिंग्स, वस्तूंचे एक्झाम्पल काय काय आहेत. बॅग, बटर, रेफ्रिजरेटर, सोफा, कार, बस, एग, डोर, बल्ब, पेन, पेन्सिल, विंडो, ऑल दीज आर कॉमन नाउनचे एक्झाम्पल्स ऑफ थिंग्स. ऑलराईट, थिंग्स. आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला कळेल. ही सॅट ऑन द चेअर म्हणजे काय, तो खुर्चीवर बसला. इकडे चेअर इज युअर कॉमन नाउन, चेअर. ठीक आहे. वी मेट सम पीपल, आम्ही काही लोकांना भेटलो. पीपल हे कॉमन नाउन झालं, पीपल. ओके, कॉमन नाउन. शी स्पेंट हर इव्हनिंग ॲट द बीच. बीच काय आहे, एक जागा आहे, सो ते झालं तुमचं कॉमन नाउन. तिने तिची संध्याकाळ समुद्रकिनारी घालवली. ओके, शी स्पेंट हर इव्हनिंग ॲट द बीच. बीच इज युअर कॉमन नाउन. दॅट टीचर इज अँग्री. त्यांचे शिक्षक संतापलेत. टीचर काय होतं, कॉमन नाउन. चिल्ड्रन आर ॲट द झू. झू जागा आहे, झालं कॉमन नाउन. मुले प्राणी संग्रहालयात आहेत. चिल्ड्रन आर ॲट द झू. झू इज युअर
कॉमन नाउन. आता आपण बघूया प्रॉपर नाउन्स काय आहेत, म्हणजे तुम्हाला फरक कळेल कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउनमधला. प्रॉपर नाउन आर नेम्स फॉर पर्टिक्युलर. ठीक आहे, इथे तुम्ही लक्ष द्या, पर्टिक्युलर. मगाशी कॉमन नाउन्समध्ये आपण जनरलाइज गोष्टी बघितल्या, पीपल, प्लेसेस, ॲनिमल्स, थिंग्स, जनरल होतं. आता इथे काय आहे, पर्टिक्युलर पीपल, प्लेसेस और थिंग्स, नेम्स. ठीक आहे, त्यांची नावं, दे ऑलवेज बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. फॉर एक्झाम्पल पीपलचं एक्झाम्पल दिलं आहे, पीपल रिलेटेड. ऑल राईट, प्रॉपर नाउन एक्झाम्पल्स पीपल रिलेटेड म्हणजे काय, स्नेहा, माझ्या मैत्रिणीचं नाव स्नेहा आहे. सो स्नेहा हे नाव आहे, इट इज अ नेम. ओके, इट विल बी अ प्रॉपर नाउन अँड दे ऑलवेज बिगिन विथ कॅपिटल लेटर. आपण कधीच कोणाचीच नावं छोटी असे लिहित नाही, स्नेहा असं आपण नाही लिहित, इट इज ऑलवेज विथ कॅपिटल. किंवा ऐश्वर्या जरी असेल तरी मी हे ऐश्वर्या असं कधीच नाही लिहित, आपण कधीच लिहित नाही. प्रॉपर नाउन्स ऑलवेज विथ कॅपिटल लेटर. ठीक आहे, तुमचं नाव कोणाचं तरी असेल, मे बी राहुल, असं लिहितो का आपण कधी, नाही. आर इज ऑलवेज कॅपिटल. अँड वाय इज इट सो? प्रॉपर नाउन्स ऑलवेज बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. सलमान खान प्रॉपर नाउन. आता इकडे जर मी ॲक्टर म्हटलं असतं, फक्त ॲक्टर, दॅट बिकम्स युअर, तुम्ही सांगा, दॅट बिकम्स युअर कॉमन नाउन. सलमान खान इज प्रॉपर नाउन. नेहा कक्कर प्रॉपर नाउन. मी फक्त म्हटलं असतं सिंगर, सिंगर इज अ कॉमन नाउन. इथे नेहा कक्कर इज अन एक्झाम्पल ऑफ प्रॉपर नाउन. अरिजित प्रॉपर नाउन. रिंकू प्रॉपर नाउन. पीपल रिलेटेड एक्झाम्पल्स आपण बघितले. ओके, नेक्स्ट कंट्री अँड इट्स पीपल. जेव्हा आपण म्हणतो अमेरिका, केव्हा अमेरिकेत कोण लोक राहतात, तर अमेरिकन्स. ऑल राईट, हे पण होतं प्रॉपर नाउन. सो एखादी स्पेसिफिक जागा असेल, स्पेसिफिक कंट्री असतील किंवा त्या देशातली जी लोकं आहेत त्यांना सुद्धा आपण प्रॉपर नाउन म्हणून ट्रीट करतो. जसं की इंडिया, इंडियन्स. ऑल राईट, वी ऑल आर इंडियन्स. सो इंडिया इज योर प्रॉपर नाउन. इंडियन्स इज ऑल्सो योर प्रॉपर नाउन. जपान, जापनीज. इटली, इटालियन्स. थायलँड, थाईज. सो हे सगळे झाले एक्झाम्पल्स ऑफ प्रॉपर नाउन. आता नेम्स ऑफ टाउन्स, सिटीज, बिल्डिंग्स किंवा लँडमार्क्स सुद्धा प्रॉपर नाउन होतं. जसं की दिल्ली प्रॉपर नाउन, लंडन प्रॉपर नाउन, आयफेल टावर प्रॉपर नाउन, द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी प्रॉपर नाउन, स्वित्झर्लंड प्रॉपर नाउन, नाशिक प्रॉपर नाउन, पुणे, मुंबई, नागपूर, लातूर प्रॉपर नाउन्स आहेत. ही वेगळी शहरं आहेत, राईट, सिटीज आहेत, बरोबर. सो नावं आहेत. मी जर का फक्त म्हटलं सिटी, सिटी इज युअर कॉमन नाउन, बट द मोमेंट आय से नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई झाले तुमचे प्रॉपर नाउन्स. समजतोय डिफरन्स? टाउन नुसतं म्हटलं तरी कॉमन नाउन, नुसती बिल्डिंग म्हटलं मी कॉमन नाउन, लँडमार्क म्हटलं कॉमन नाउन. पण मी जर म्हटलं वैष्णवी बिल्डिंग, वैष्णवी काय झालं, प्रॉपर नाउन. स्पेसिफिक तुम्ही नाव सांगताय एखाद्या जागेचं, प्रॉपर नाउन झालं. ठीक आहे, आणि अजून काय आहे प्रॉपर नाउन? डेज ऑफ द वीक अँड मंथ्स. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, all these are proper nouns. January, February, March, April, May, June, July, August, September, October, November, December, all are proper nouns. लक्षात ठेवाल. अजून काय आहे प्रॉपर नाउन? नेम्स ऑफ माउंटेन्स, सीज, रिव्हर्स अँड लेक्स. द थेम्स, थेम्स नदी आहे, इट इज प्रॉपर नाउन. माउंट एव्हरेस्ट प्रॉपर नाउन. आणि जस्ट तुमच्या माहितीसाठी लिहून ठेवलेलं आहे, माउंट आपण ज्या म्हणतो ना, माउंट एव्हरेस्ट, माउंटेनचं शॉर्ट फॉर्म आहे माउंट, म्हणून आपण माउंट एव्हरेस्ट असं म्हणतो. माउंट अबू, दॅट इज शॉर्ट फॉर्म ऑफ माउंटेन. द हिमालयाज नाव आहे, राईट, सो झालं प्रॉपर नाउन. नायग्रा फॉल्स वॉटरफॉल आहे खूप मोठा, सो दॅट इज ऑल्सो युअर प्रॉपर नाउन. सो पर्टिक्युलर एखाद्या डोंगराचं नाव, नदीचं नाव, समुद्र किंवा एक तळं असेल ज्यांचं नाव आहे, जसं पुण्यात मानस लेक. ओके, मानस लेक हे झालं प्रॉपर नाउन. मी नुसतं लेक म्हटलं तर दॅट इज युअर कॉमन नाउन.
तुम्हाला फरक समजतोय? स्पेसिफिक पर्टिक्युलर नाव असेल तर प्रॉपर नाउन होतं, अदरवाईज जनरलाइज्ड असेल वर्ड्स तर दॅट्स युअर कॉमन नाउन. प्रॉपर नाउनचे काही एक्झाम्पल्स बघूया. पुण्यात येण्यापूर्वी मी मुंबईत राहत होते. आय लिव्ड इन मुंबई बिफोर आय मूव्ह टू पुणे. इकडे मुंबई आणि पुणे हे झाले प्रॉपर नाउन. प्लेसेस रिलेटेडचे एक्झाम्पल्स झाले. मी कोक घेईन. आय विल हॅव अ कोक प्लीज. इकडे कोक म्हटलं आहे. ऑलराईट, जर का मी नुसतं म्हटलं असतं आय विल हॅव अ ज्यूस प्लीज, काय झालं? ज्यूस कॉमन नाउन. पण जर मी म्हटलं आय विल हॅव ॲन ऑरेंज ज्यूस, काय झालं? मी स्पेसिफाय केलं की मला संत्र्याचा ज्यूस हवा आहे, ऑरेंज ज्यूस, दॅट विल बी प्रॉपर नाउन. आय विल हॅव अ कोक प्लीज. मी कोक घेईन. कोक आपण स्पेसिफाय करतोय की कोणती ड्रिंक पाहिजे, फ्रुटी, माझा, जे काय असेल किंवा रिअल ज्यूस. सो हे जे नावं आहेत, नाव झालं, राईट? सो दॅट बिकम्स युअर प्रॉपर नाउन. नंदिनी डिड नॉट अटेंड द कॉलेज फंक्शन. नंदिनी कॉलेजच्या कार्यक्रमाला हजर राहिली नाही. नंदिनी प्रॉपर नाउन झालं. ही अटेंडेड ऑनलाईन क्लासेस टू लर्न जर्मन. म्हणजे जर्मन शिकण्यासाठी तो ऑनलाईन वर्गात सहभागी झाला. जर्मन ही एक भाषा आहे. जर्मन आपण इकडे स्पेसिफाय केलं आहे म्हणून झालं आहे ते प्रॉपर नाउन. कॉमन नाउन कधी झालं असतं? जर का मी म्हटलं असतं ही अटेंडेड ऑनलाईन क्लासेस टू लर्न अ लँग्वेज, फक्त लँग्वेज असं जर का मी म्हटलं असतं तर कॉमन नाउन झालं असतं. बट टू लर्न जर्मन, that becomes your proper noun. She bought this book from Amazon. पर्टिक्युलर जागेवरून मी गोष्ट घेतली, राईट? पर्टिक्युलर वेबसाईटवरून मी गोष्ट घेतली आहे. सो तिने हे पुस्तक ॲमेझॉनवरून विकत घेतलं आहे. ॲमेझॉन बिकम्स युअर प्रॉपर नाउन. कळलं तुम्हाला डिफरन्स बिटवीन कॉमन नाउन अँड प्रॉपर नाउन? व्हेरी गुड. नेक्स्ट आपण बघणार आहोत कॉन्क्रीट नाउन्स अँड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. सिम्पल आहेत सगळ्या कन्सेप्ट. आपण सिम्पल गोष्टीत शिकणार आहोत, अजिबात कॉम्प्लिकेट करायचं नाही आहे, कारण हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आपण शिकतो आहे. ऑलराईट, तुम्ही फ्रेंड्सबरोबर उद्या इंग्लिश बोलायला लागलात, तुम्हाला असं कोणी विचारणार नाही आहे की द सेंटेन्स विच आय जस्ट सेड राईट नाव, कुड यू प्लीज आयडेंटिफाय द नाउन फॉर मी? No one is going to ask you what is noun, what is a pronoun in the sentence, but these lessons are for your understanding. Next, we are going to see concrete nouns and abstract nouns. Again, a very simple concept. Concrete nouns पासून सुरुवात करूया. Concrete noun म्हणजे काय? Things which we can experience through the senses of sight, hearing, taste, smell and touch are concrete nouns. म्हणजे काय? ज्या गोष्टी आपण एक्सपिरियन्स करू शकतो. कशाने एक्सपिरियन्स करू शकतो? साईट, ओके, साईट, हिअरिंग, टेस्ट, स्मेल अँड टच. कळलं? मुद्दाम मराठीत मी तुम्हाला आधी अर्थ नाही सांगितला, तुम्हाला हे वर्ड्सचे मिनिंग कळले, राईट? साईट म्हणजे जे तुम्हाला गोष्टी दिसत आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला ऐकू येत आहेत, ज्या गोष्टींची चव तुम्ही घेऊ शकताय किंवा ज्या गोष्टींचा तुम्ही वास घेऊ शकताय किंवा ज्या गोष्टी तुम्ही स्पर्श करू शकत आहात, त्या सगळ्या गोष्टींना म्हणतात कॉन्क्रीट नाउन्स. सोपं आहे. आता ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कशाला म्हणतात मग? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आर आयडियाज, इव्हेंट्स, कन्सेप्ट्स, feelings and qualities that do not have a physical form are called as abstract nouns. कल्पना आहेत, काही घटना घडत आहेत, ऑलराईट, काहीतरी तुमचे भावना आहेत, अशा काही गोष्टी आहेत ज्यांना तुम्ही कधी स्पर्श नाही करू शकत, त्या आहेत ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. म्हणजे काय? बेसिकली कॉन्क्रीट नाउन्सच्या विरुद्ध आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. ज्या गोष्टी तुम्ही पाहू नाही शकत, ज्या गोष्टी तुम्ही ऐकू नाही शकत, चव नाही घेऊ शकत, स्पर्श नाही करू शकत, वास नाही घेऊ शकत, त्या सगळ्या गोष्टींना म्हणतात ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. सोपं आहे. आता एक्झाम्पल्स बघूया आपण. ओके, ही हॅज अ लॉट ऑफ बुक्स बट नॉट मच नॉलेज. इकडे बुक्स हे होतं तुमचं कॉन्क्रीट नाउन आणि नॉलेज हे होतं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. बुक मी धरू शकते पुस्तकाला, बरोबर? सो कॉन्क्रीट नाउन. नॉलेज, ओके, ज्ञानला तुम्ही धरू शकता, मोजू शकता, वास घेऊ शकता, चव घेऊ शकता नाही, ते झालं
ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ठीक आहे. अजून काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगते. कॉन्क्रीट नाउन्स राईस, चेअर, टीचर, बर्गर, सिझर, हाऊस. कॉन्क्रीट नाउनचे एक्झाम्पल्स. ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचे एक्झाम्पल्स काय आहे? लव्ह, सॅडनेस, स्किल्स, ट्रूथ, हॅपी, फ्रीडम. हे सगळे झाले एक्झाम्पल्स ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. अजून काही एक्झाम्पल बघूया म्हणजे कन्सेप्ट पूर्णच क्लिअर होईल. द डॉग बार्क्ड ॲट द कॅट. डॉग आणि कॅट तुम्ही बघू शकता, राईट. तुम्ही त्यांना ऐकू शकता, तुम्ही त्यांना हात लावू शकता. ते काय होतं? कॉन्क्रीट नाउन. इकडे जस्ट तुमच्या रेफरन्ससाठी मी लिहिते. ओके. आपण घेऊयात मे बी ग्रे कलर. सो डॉग झालं कॉन्क्रीट नाउन. कॅट पण झालं कॉन्क्रीट नाउन. अ डव इज अ सिम्बॉल ऑफ पीस. डव पक्षीचं नाव आहे का? ओके. इट इज अ सिम्बॉल ऑफ पीस. शांततेचं ते चिन्ह आहे. पीस काय झालं? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आय होप तुम्ही बरोबर गेस करताय. ओके. नुसतं बघू नका, तुम्ही पण गेस करा. पीस हे झालं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आय लव्ह माय किटन. आता हे सेंटेन्स बघा. ओके. लक्ष द्या. आय लव्ह माय किटन. तुम्ही काय म्हणाल? ओके मग लव्ह पण हे इकडे लव्ह आहे त्यामुळे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन झालं. नो, यू आर रॉंग. आय लव्ह माय किटन इकडे लव्ह हे एक वर्ब आहे, क्रियापद आहे. ओके. कारण कुठली तरी क्रिया करता येते, राईट. आय लव्ह माय किटन. किटन म्हणजे कॅट्स, मांजरींचं छोटं पिल्लू असतं त्याला आपण इंग्लिशमध्ये किटन म्हणतो. ओके. आय लव्ह माय किटन इकडे क्रिया होती आहे. सो हे नाउन नाहीच आहे. असे कोणते पण रँडम शब्द बघितले की असं ठरवू नका हां ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे का कॉन्क्रीट नाउन आहे. ते नाउन आहे का नाही हे आधी तपासा. ठीक आहे. आपण वर्ब्स जेव्हा शिकू तेव्हा तुम्हाला कळेलच की काय फरक असतो. पण इथे क्रिया सुरू आहे, राईट. सो हे नाउन होतच नाही. सो हे ना कॉन्क्रीट नाउन आहे ना ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, हे वर्ब आहे. पण आता हे लव्ह ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कधी होतं आहे? सेंड हर माय लव्ह. ओके. आपण म्हणतो ना सेंड हर माय लव्ह म्हणजे इंग्लिशमध्ये इट इज अ वे ऑफ सेईंग. जर तुम्हाला कोणतरी भेटायला आलं, सपोज माझी फ्रेंड आली आहे. ओके. मी माझ्या फ्रेंडला विचारते की हाऊ इज युअर सिस्टर. तिला बरं नव्हतं, मे बी तिच्या बहिणीला बरं नाही आहे अँड आय एम आस्किंग हर हाऊ इज युअर सिस्टर नाव. माझी फ्रेंड म्हणते या शी इज डुईंग वेल नाव. आता ती चांगली आहे. मग मी म्हणते सेंड हर माय लव्ह म्हणजे माझ्याकडून तिला खूप शुभेच्छा सांग किंवा माझ्याकडून माझं प्रेम कन्व्हे कर. ठीक आहे. सो सेंड हर माय लव्ह. आता इकडे सेंड हर माय लव्ह. सेंड हे क्रियापद झालं, क्रिया करतंय, बरोबर. सो सेंड हे क्रियापद झालं आणि इथे लव्ह ॲब्स्ट्रॅक्ट नाउन झालं. सो लव्ह इकडे इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ऑल राईट. आणि सेंड इज युअर वर्ब. जसं इथे आय लव्ह माय किटनमध्ये लव्ह वर्ब होतं तसं इथे सेंड हे वर्ब झालं. हे समजून घ्या. विथ प्रॅक्टिस तुम्हाला समजेल. हे अगदी टेन्शन घेऊ नका की आता मी कसं ओळखू आणि काय होईल. विथ प्रॅक्टिस येऊन जाईल तुम्हाला. नीडंट वरी. आता काही आपण एक्झाम्पल्स बघूया. तुम्ही सांगा काय आहे कॉन्क्रीट, काय आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. सुरेश सॉ अ मूवी इन जानेवारी. आपल्याला काय काय सांगायचं आहे मी तिकडे मार्क केलेलं आहे. तुम्ही सांगा. आता सुरेश काय झालं आपलं? कॉन्क्रीट नाउन. ओके. आत्ता आपण फक्त कॉन्क्रीट आणि ॲब्स्ट्रॅक्ट एवढंच बघतोय. त्यामुळे कॉन्क्रीट आहे का ॲब्स्ट्रॅक्ट आहे हे तुम्ही ओळखा. सॉ अ मूवी. मूवी काय झालं? बघू शकतोय त्यामुळे झालं हे कॉन्क्रीट नाउन. जानेवारी. जानेवारी काय झालं आपलं? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. कारण आपण जानेवारीला हात नाही लावू शकत, वास नाही घेऊ शकत. सो ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. राहुल पुट हिज फीट ऑन द टेबल. राहुलने त्याचे पाय टेबलावर ठेवले. राहुल काय झालं? कॉन्क्रीट. गुड. फीट कॉन्क्रीट. टेबल ऑल्सो कॉन्क्रीट. दिस सॉन्ग इज वंडरफुल बिकॉज इट हेल्प्स विथ रिलॅक्सेशन. इकडे सॉन्ग इज concrete, relaxation is abstract. कळलंय तुम्हाला डिफरन्स? यू नीड पेशन्स. पेशन्स इज योर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके. आफ्टर डिनर यू कॅन हॅव सम आईस्क्रीम. इकडे डिनर काय होतं? ॲब्स्ट्रॅक्ट होतं का? नाही, कॉन्क्रीट होतं. आपण खाऊ शकतोय. आईस्क्रीमसुद्धा कॉन्क्रीट नाउन. हॅपीनेस हॅज इन्क्रीज्ड इन आवर फॅमिली. आमच्या सध्या परिवारामध्ये खूपच खुशी आहे, आनंद आहे सर्वांमध्ये. तर हॅपीनेस काय आहे?
कॉन्क्रीट होणार आहे का? नाही, ॲब्स्ट्रॅक्ट. आणि फॅमिली काय होणार आहे, कॉन्क्रीट की ॲब्स्ट्रॅक्ट? कॉन्क्रीट. ओके. द लाऊड नॉईज मेड बेबी अपसेट. इकडे नॉईज काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट आहे का? नाही, तुम्ही ऐकू शकताय, राईट. सो झालं कॉन्क्रीट. आणि अपसेट इज अ फिलिंग, झालं ते ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ऑल राईट. सो कॉन्क्रीट वर्सेस ॲब्स्ट्रॅक्ट, फरक कळलाय. आता बघूया आपण कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन्स काय आहेत? अ कलेक्टिव्ह नाउन इज द नेम ऑफ अ नंबर ऑफ पर्सन्स or things taken together. This is more important. Taken together म्हणजे एकत्रित जेव्हा गोष्टी येतात त्यांना आपण कलेक्टिव्ह नाउन म्हणतो. जसं की क्राऊड. क्राऊड हे झालं तुमचं कलेक्टिव्ह नाउन. पण क्राऊड म्हणजे काय, तर अ कलेक्शन ऑफ पीपल. सो क्राऊड बिकम्स युअर कलेक्टिव्ह नाउन. तसं अ कलेक्शन ऑफ सोल्जर्सला इंग्लिशमध्ये म्हणतात आर्मी. आर्मी इज युअर कलेक्टिव्ह नाउन. कलेक्शन ऑफ शिप्स, जहाज, फ्लीट म्हणतात, फ्लीट. ओके. तसंच अ कलेक्शन ऑफ पेपरला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रीम. अ रीम ऑफ पेपर. बर्ड्स खूप असतील, बर्ड्सचं कलेक्शन असेल, आपण म्हणतो फ्लाईट ऑफ बर्ड्स. लायन्स खूप असतील, अ कलेक्शन ऑफ लायन्स इज कॉल्ड ॲज अ प्राईड ऑफ लायन्स. सेलर्स खूप असतील, जे जहाज चालवतात, दॅट इज अ क्रू ऑफ सेलर्स. वुल्व्स, कोल्हे खूप असतील तर आपण काय म्हणतो, अ पॅक ऑफ वुल्व्स. ओके. सोबत तुम्ही उच्चारांकडे पण लक्ष देताय, आय होप सो. कारण का आता बघा, काही जण, इथे मला आठवलं म्हणून मी सांगते, काही जण उच्चार करतात असा, शीप्स, पण हे तर आहे शिप्स. ओके. शिप म्हणजे जहाज, शीप म्हणजे मेंढी. सो फरक आहे, तुम्ही उच्चार जसं कराल त्याचा तो अर्थ बनतो. ओके. सो उच्चारांकडे लक्ष द्या. वुल्फचा उच्चार वुल्फ, आणि इथे काय आहे, वुल्फ हे आहे एकवचन. अनेक वचन वुल्फचं काय होतं, वुल्व्स. वुल्वेस, वॉल्वेस असं नाही आहे. काय म्हटलं मी, वुल्व्स. सो जर माहिती नसतील काही उच्चार तर उच्चारांकडे पण लक्ष द्या, तुम्हाला समजून जातील. ऑल राईट. नेक्स्ट काही एक्झाम्पल्स बघूया. द क्रिकेट टीम अराइव्ड इन द स्टेडियम. टीम कलेक्टिव्ह नाउन. मिस्टर काळेज क्लास एन्जॉयज मॅथ्स. इथे क्लास इज युअर कलेक्टिव्ह नाउन. क्लास म्हणजे इथे काय होतं, ग्रुप ऑफ स्टुडंट्स. म्हणजे काळ्यांचा वर्ग जो आहे, काळे गणित शिकवतात आणि वर्ग खूप एन्जॉय करतो. गणित शिकवलेलं काळ्यांनी वर्गाला खूप आवडतं, विद्यार्थ्यांना खूप आवडतं. मिस्टर काळेज क्लास एन्जॉयज मॅथ्स. माय फ्रेंड्स फॅमिली लाईक डान्सिंग. फॅमिली झालं कलेक्टिव्ह नाउन. द ग्रुप एंटर्ड द थिएटर टुगेदर. थिएटरमध्ये एकत्र आला ग्रुप. ग्रुप कलेक्टिव्ह नाउन. हाऊ मेनी किटन्स आर देअर इन युअर हाऊस. किटन्स कलेक्टिव्ह नाउन. देर वॉज अ क्राऊड ॲट द कॉन्सर्ट. कॉन्सर्टला खूप गर्दी होती. क्राऊड कलेक्टिव्ह नाउन. आता शेवटचं नाउन आपण जे शिकणार आहे दॅट इज कंपाऊंड नाउन्स. नाउ व्हॉट आर कंपाऊंड नाउन्स? कंपाऊंड नाउन्स आर वर्ड्स फॉर पीपल, ॲनिमल्स, places, things or ideas made up of two or more words. This is more important my friends, made up of two or more words. म्हणजे काय, नाउन्स जे असतात तेच फक्त दोन शब्द असतात किंवा दोनपेक्षा जास्ती शब्द. ठीक आहे. अजून पण प्रकार आहेत. कंपाऊंड नाउन्स आर समटाइम्स वन वर्ड लाईक टूथपेस्ट, हेअरकट, बेडरूम. पण मग नॉट नेसेसरी की दोन शब्द आहेत, पण दोन शब्द आहेत पण त्या एका शब्दामध्ये गेलेले आहेत. जसं कन्फ्युजन होत असेल सांगते. टूथपेस्ट, हेअर कट, बेड आणि रूम दोन दोन शब्द आहेत पण त्याचा होतो एक शब्द. सो असे शब्द जे आहेत त्यांना सुद्धा कंपाऊंड नाउन असं म्हणतात. समटाइम्स कंपाऊंड नाउन्स आर कनेक्टेड विथ अ हायफन. जसं की हे ड्राय क्लिनिंगमध्ये हा जो हायफन आहे, ओके, हा शब्द झाला कंपाऊंड नाउन. डॉटर इन लॉ, आपण डॉटर हायफन इन
हायफन लॉ असं लिहितो आपण. नुसतं डॉटर इन लॉ विदाउट हायफन युजली लिहित नाही, कारण का हा एक शब्द आहे कंपाऊंड नाउन. वेल-बीइंग, वेल-बीइंग अगेन कंपाऊंड नाउन. समटाइम्स कंपाऊंड नाउन्स अपियर एज टू सेपरेट वर्ड्स. आता इथे टूथपेस्ट हा एक शब्द झाला राईट, पण ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत, बट एक शब्द मिळून तो असा झाला टूथपेस्ट. कधी कधी फुल मून किंवा क्रिसमस ट्री असे हे दोन शब्द आहेत, पण त्याचा क्रिसमस ट्री असं आपण म्हणतो, पण हा जो शब्द आहे त्याला ॲक्च्युली कंपाऊंड नाउन असं म्हणतात, कारण का क्रिसमस हे सुद्धा एक नाउन आहे, ट्री हे सुद्धा एक नाउन आहे, मग हे झालं कंपाऊंड नाउन. स्विमिंग पूल कंपाऊंड नाउन आहे. ओके, सो काही शब्द असे सुद्धा आहेत. आपण एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ओके, आय ईट डिनर ॲट द किचन टेबल. ओके, किचन टेबल पाशी मी माझं जेवण जेवते किंवा किचन टेबलवर बसून मी जेवते. आय ईट डिनर ॲट किचन टेबल. किचन टेबल झालं कंपाऊंड नाउन, कारण का दोन नाउन्स एकत्र आलेली आहेत इथे. आय बाय तिकीट्स ॲट द तिकीट ऑफिस. मी तिकीट ऑफिसमधून तिकीटं खरेदी करते. तिकीट ऑफिस झालं तुमचं कंपाऊंड नाउन. वी वर इन अ सायकल रेस. सायकल रेस झालं कंपाऊंड नाउन. ही इज हॅव्हिंग 50th बर्थडे पार्टी. 50वा वाढदिवस साजरा करतोय तो. ही इज हॅव्हिंग 50th बर्थडे पार्टी कंपाऊंड नाउन. माय बेबी लव्स हर पिक्चर बुक. पिक्चर बुक झालं तुमचं कंपाऊंड नाउन. रिंकल प्लेज टेबल टेनिस. रिंकल टेबल टेनिस खेळतीये. टेबल टेनिस दोन आहेत नाउन्स, हे झाले कंपाऊंड नाउन्स. समर पार्टीज आर ऑलवेज फन. उन्हाळ्यात ज्या पार्टी असतात कायम मजा येते. समर पार्टीज कंपाऊंड नाउन. शी केम सेकंड इन द टेबल टेनिस टूर्नामेंट. तीन शब्द आहेत इथे. सो हे जो कंपाऊंड नाउन आहे इट कंप्राइजेस ऑफ 3 वर्ड्स. टेबल टेनिस टूर्नामेंट. ओके, कंपाऊंड नाउन. लेट्स वेट ॲट द बस स्टॉप. बस स्टॉप झालं कंपाऊंड नाउन. विथ प्रॅक्टिस तुम्हाला समजेल. ओके, बेसिक जरी तुम्हाला समजलं की काय आहे प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, कंपाऊंड नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, कॉन्क्रीट नाउन, तरी इट इज व्हेरी गुड जरी तुम्हाला आत्तापर्यंत एवढं सगळं समजलं असेल. ऑल राईट, जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल, जसं जसं तुम्ही इंग्लिश बोलाल, तसं तुमची इम्प्रूव्हमेंट तुम्हालाच दिसेल. नाउन्स आज आपण लेसन 1 बघितला. दॅट इज फॉर युअर अंडरस्टँडिंग. यू शूड नो वॉट इज द मिनिंग ऑफ नाउन्स. तुम्ही फ्रेंड्सबरोबर बोलताय इंग्लिश, नो वन इज गोइंग टू आस्क यू ओके द सेंटेन्स विच आय जस्ट सेड कुड यू प्लीज आयडेंटिफाय द नाउन इन इट. तुमचा मित्र असं विचारणार आहे का की आत्ता मी जस्ट जे वाक्य म्हटलो त्याच्यामध्ये मला नाउन ओळखून दाखवतो. नो वन इज गोइंग टू आस्क यू दॅट. कोणी तुम्हाला असं विचारणार नाही आहे. पण आपण हे शिकतोय कारण तुम्हाला समजलं पाहिजे. बेसिक तुम्हाला समजलं तरी इट इज गुड. ऑल राईट, या लेसननंतर होमवर्क असणार आहे. MCQची टेस्ट असेल, ती सॉल्व करा म्हणजे तुम्हालाच समजेल की हा चॅप्टर तुम्हाला किती समजला आहे. ऑल राईट, सो होमवर्क नक्की करा आणि कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. जितकं जास्त तुम्ही इंग्लिश बोलणार आहात द मोर यू आर गोइंग टू स्पीक इंग्लिश, द मोर यू आर गोइंग टू इम्प्रूव्ह. ऑल राईट, नुसता व्हिडिओ बघून किंवा नुसती टेस्ट सॉल्व करून, नुसता होमवर्क करून काही होणार नाही आहे. रोज बोलणं अपेक्षित आहे. ऑल राईट, सो प्लीज स्टार्ट स्पीकिंग इंग्लिश. बी कॉन्फिडेंट. कोणालाही घाबरू नका. समोरचा व्यक्ती मला हसेल तर मी काय करू, मग मी बोलतच नाही असं करू नका. तुम्हाला इंग्लिश शिकायचं आहे सो तुम्ही इंग्लिश बोलायला स्टार्ट करा. ऑल राईट, एव्हरीथिंग इज डिपेंडंट ऑन यू. सो प्लीज स्टार्ट स्पीकिंग इन इंग्लिश. डोंट बी अफ्रेड ऑफ anyone or anything. All right, that was it for today. I hope you have understood lesson number 1, nouns. We saw 6 kinds of nouns today. I hope you have understood them and please finish your homework. I will see you all in lesson number 2. Till then, keep practicing English and take care.